कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रिक्षा रिक्षा चंदन, काय करतोयस तू? हे रिक्षावाल्याला बोलवतोय। आणि तू अशी एवढी तयार होऊन का आलीस? का आलीये म्हणजे आपण चाललोय ना? नाही, प्लॅन चेंज झाला असेल तर मला फारच आनंद होईल। नाही नाही दिव्या, प्लॅन वगैरे काही चेंज नाही झाला। पण मग गाडी कुठे आपली? अरे अगं ते तुला सांगायचं विसरलो मी राणी, गाडी परत पाठवली मी घरी। का असं का केलं असशील तू? अगं कारण आपण जर त्या गाडीत गेलो ना तर बाबा किती इझिली ट्रॅक करतील आपल्याला, व त्यांना कळेल की हे किती ऐशोआरामात जगतायत आणि आपल्याला आजोबांना खुश करायचं आहे, म्हणून मी गाडी परत पाठवली। तुझ्या बाबांच्या टेस्ट आणि आजोबांची तत्व सगळं माझ्याच वाटेला का? अगं कारण देवाने तुला सिलेक्ट केलं यासाठी, त्यांनी पाहिलं ना की ही सगळं हँडल करू शकते म्हणून। करावं लागतंय मला, तुझ्याशी लग्न केलंय ना त्याची फळं भुगतीये। दिव्या हो, मला सांग आता काय करायचंय? आता आपण अगोदर रिक्षा पकडायची। कॅब बुक कर ना त्यापेक्षा। तू वेडी आहेस का दिव्या? चंदन, नीट बोलायचा। सॉरी 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 अगं पण कॅबने जरी गेलो ना तरी तेच होणार, आजोबांना वाटेल बघा कॅब मधनं आले, जगतात ऐशो आरामात म्हणून। वाटू दे ना दिव्या, हे बघ हे सगळं मी नाही करू शकत, तू जरा समजून घे ना यार, मी हे सगळं तुझ्यासाठीच तर करतोय। म्हणून मग काय आपण रिक्षाने जायचंय? हो य चंदन, तुझी इच्छा आहे मी असं रिक्षात बसावं, तू माझा काहीच विचार करत नाही का? बायको आहे ना मी तुझी। अगं विचार करतोय म्हणून तर एवढं सगळं ऍडजस्ट करतोय ना दिव्या, काय तू पण। आणि एकदा रिक्षात बसल्याने काही बिघडत नाही, प्लीज। रिक्षा चल। काय होणार आहे माझं कोणास ठाऊक। पप्पा, हे गॅरेज नाहीये फक्त, आपला जीव आहे। इथे मला विश्वास मिळाला, मुलगी असले तरी आपण हे काम करू शकतो। मुलं जेव्हा बाहुली सोबत खेळायची तेव्हा मी या टूलकिट बरोबर खेळायचे। सगळं काही गॅरेज आहे आपलं। पप्पा, मी तुम्हाला शब्द दिला होता, आयुष्यभर गॅरेज सांभाळी। पण वाईट याचं वाटतं की लग्नानंतर तुम्हाला दिलेला शब्द मी पाळू नाही शकले। कसला विचार करतेस? चला उचला पाना आणि लागा कामाला। काय? लग्नानंतर मुलींना माहेर परकवत नाही। चला चला लागा कामाला। पप्पा सॉरी। का? तुम्हाला दिलेलं वचन पाळू नाही शकले म्हणून। कोण असं म्हणते की तू मला दिलेला शब्द पाळला नाहीस? मी तुला जे काही सांगितलं ना सगळं केलंस तू। कसं काय? मी तुला सांगितलं होतं ना की ह्या घराची जबाबदारी आता तुझ्यावरती, उचललीस तू। हे गॅरेज त्याचाच एक भाग, तू गॅरेज सांभाळलंस आणि घरी चालवलंस। जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा ह्या घरासाठी तू उभी राहिलीस। शिवा, अगं बहिणीच्या लग्नासाठी काही नाही केलंस तू, पण दिव्याला त्याची जाण नाही, पण या घराचा मान राखण्यासाठी तू लग्नासाठी उभी राहिलीस। शिवा, मला खरंच अभिमान वाटतो, मी शिवाचा बाप आहे। पप्पा, पण मला गॅरेजवर काम सुरू करायचंय लवकरात लवकर। कसं करू मी, काय करू? गॅरेजची चिंता करूच नकोस। अगं तू तुझ्या मित्रांना एकदम भारी तयार केलेस, उत्तम सांभाळते ते गॅरेज। माझाही आहे विश्वास त्यांच्यावर, पण लग्नानंतर मला हे असं काम सोडावं लागेल असं नव्हतं वाटलं। अगं सोडलेस कुठे, काही काळासाठी थांबवलेस बस। म्हणजे तुम्हाला वाटतं मी हे काम परत सुरू करू शकेन? 100%। अहो पण कधी, कसं, कुठून? मी घरी कसं सांगू? खरं तर मला काम लवकरात लवकर सुरू करायचंय। कसं, कधी, या सगळ्यांना उत्तर एकच, संयम। आणि तो खूप महत्वाचा आहे, त्याची वेळ यावी लागते, आणि ती वेळ आली की मग परिस्थितीला वेळ बदलायला वेळ लागत नाही।
कितीही कठीण वेळ होऊ दे, पण संयम महत्वाचा. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि त्या त्या वेळेला ती गोष्ट घडत असते. ही वेळ निघून जाईल असं ठरव आपल्या मनाशी. शिवा, लग्न ही तुझ्या आयुष्यातली खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे ना. आणि आता तर महिनाभर झालाय ग, पुढे का आयुष्य पडलंय. आणि महिनाभर नाही केलं तर पुढे करताच येणार नाही असं तर नाहीये ना. लाग कामाला. जाऊ बाबा, चला. थँक्यू. बिस्किट बी घ्या की. हे बघा, आता लग्नाचे समदे इदी झालेत का नाही, गोंधळ झाला, समद काय झालेलं आहे. आता पाळणा लवकरात लवकर हलायला पाहिजे. काय म्हणजे आता हाय का म्हणजे नात पंटी पंटू जे काय असल ते लवकरात लवकर बघायचंय आम्हासनी. आणि ते बघितल्या बिगर डोळे मिटणार नाही. मला सोन्याची फुलं उधळायची आहेत. आजी, तू काही काय बोलते का सकाळी सकाळी? हे असं काहीतरी बोलू नको, आधीच सांगते. अगं तुला माहिती नाही, सकाळी सकाळी बोललं का नाही का एकदम खरं होतंय. आजी, काही काय बोलते का? मी आता आवरून येते, तू हे सगळं मला ऐकवू नको. चल. अगं असं काय? अगं चहा देतेस ना, एक चहा द्यायला किती वेळ लागतो? घ्या. काय हे? चहात साखर नाहीये. मुद्दामच नाही टाकले मी. म्हटलं एकदा का तुम्ही शिवाशी बोललात की मग टाकेन ना. चहात साखर. शिवाशी काय बोलायचं? हो, कशाबद्दल? काय घराबद्दल. मला सांगा, ते घर ते आपल्या नावावर कधी करणार आहेत? अहो, अजून असं किती दिवस आपण दुसऱ्यांच्या घरी राहायचं? नाही काय, ते एकदाच सांगून टाका ना मला, म्हणजे तशी मला माझ्या मनाची तयारी करायला. वाह, माझी बायको माझ्यासारखाच विचार करते हे ऐकून खूप आनंद झाला. मग कधी बोलणार आहात तुम्ही? बोलणार, नक्की बोलणार, पण शिवाशी नाही, त्या आपल्या जावई आशुतोषशी बोलणार. म्हणजे तुम्ही शिवाशी नाही बोलणार, डायरेक्ट आशुतोष रावांशी बोलणार? पण ते तर आपले जावई आहेत ना. पण त्याचं आणि आपल्या शिवाचं पटत नाही. काय सांगताय काय? तू बघितलं नाही? या अशा गोष्टी बघायला ना बारीक नजर लागते, आणि ही बारीक नजर त्या जगदीशकडे आहे. ते सगळं जाऊ दे, मला सांगा आता नेमकं तुम्ही करणार काय? एक ठिणगी टाकणार. या आशुतोष नावाच्या वणव्यामध्ये फक्त एक ठिणगी टाकणार. विचार कर, या आशुतोषला जर मी सांगितलं की आम्हाला फसवून हे त्या घरात राहतायत, तर काय होईल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.